अँजिओग्राफी ही गोल्डन स्टँडर्ड आम्ही मानतो, कारण एक्झॅक्टली हृदयविकाराचं प्रमाण यात कळतं, किती ब्लॉक आहे, त्याचं प्रमाण काय, सर्व या टेस्टमध्ये कळतं. ही अद्ययावत हॉस्पिटलमध्ये एका विशेष कक्षात केली जाते, त्याला आम्ही कॅथ लॅब असं म्हणतो. हे एखाद्या आयसीसी रूम सारखी असते, सर्व मॉनिटर्स असतात, सर्व जीवनोपयोगी औषधी असतात, इमर्जन्सी मेडिसिन असतात, एक छान स्क्रीनिंग मशीन असतं. आणि या कॅथ लॅबमध्ये आम्ही रुग्णाला नेतो. निर्जंतुक हात किंवा पायाच्या मांडीचा भाग हा निर्जंतुक करतो आणि हाताच्या किंवा मांडीच्या आर्टरीमधून एक छोटीशी ट्यूब असते, जसं की व्यास 1.5 to 2 मिलीमीटर असतो. तो त्या आर्टरीमधून आम्ही हृदयाच्या रक्तवाहिनीच्या तोंडाशी जाऊन प्रस्थापित करतो. मग तिथून आम्ही औषध टाकतो, एक स्पेशल रंगद्रव्य म्हणजे डाय आम्ही म्हणतो. मग ते ड्राय पूर्ण त्या आर्टरीमध्ये भरून जाईल आणि विशिष्ट अँगलने 3, 4, 5, 6 अँगलने आम्ही त्याचं चित्रीकरण करतो. हे झाल्यानंतर मग ती ट्यूब काढतो, तिथला रक्तस्राव प्रेशर देऊन थांबवतो आणि पेशंटला परत बिछाण्यावर पाठवतो. या टेस्टला हार्डली 3 ते 5 मिनिटं लागतात. बरं, मात्र तुम्ही टेस्टची 3 नावं सांगितलीत. आता त्याच्यापैकी करोनरी अँजिओग्राफी ही एक टेस्ट आहे, मात्र या तिनापैकी कोणत्या वेळी कोणती टेस्ट करावी हे कसं काय ठरतात? जेव्हा आम्ही स्क्रीनिंग करतो तेव्हा ईसीजी, इको, स्ट्रेस आम्ही तिन्ही सोबत करतो. एक इकोमध्ये तुम्हाला हार्टचं स्ट्रक्चर, पंपिंग फंक्शन, वॉलचं कळतं. स्ट्रेसमध्ये तुम्हाला ब्लॉकेज आहे की नाही कळतं आपल्याला. आणि ईसीजी हे रुटीन स्क्रीनिंग टेस्ट म्हणून आहे, फर्स्ट स्टेप. त्यामुळे तिन्ही टेस्ट आम्ही रेकमेंड करतो पेशंटला. बरं, आणि करोनरी अँजिओग्राफीमध्ये तुम्ही म्हणालात की मांडीच्या भागातून ही ट्यूब टाकली जाते, मात्र दुसरे काही मार्ग आहेत का किंवा पर्याय आहेत का? याला आम्ही रूट्स ऑफ अँजिओग्राफी म्हणतो. सध्या तरी 2 रूट्स प्रचलित आहेत. एक तर जेव्हा मांडीच्या आर्टरीमधून ट्यूब टाकतो त्याला फिमोरल रूट असं म्हणतात. दुसरं रूट आहे रेडियल आर्टरी, म्हणजे मनगटाच्या आर्टरीतून जेव्हा आम्ही टाकतो त्याला रेडियल रूट असं म्हणतात. 80% कार्डिओलॉजिस्ट हा मांडीच्या फिमोरल रूटमधून करतात, कारण फिमोरल आर्टरी ही खूप मोठी असते, 6-7 मिलीमीटरची असते. 6-7 मिलीमीटरच्या आर्टरीमधून 2 मिलीमीटरची आर्टरी ट्यूब ही आत बाहेर जेव्हा करते तेव्हा फ्रिक्शन होत नाही, काही त्रास होत नाही. बरं, म्हणजे कोणत्या रूटनं ही अँजिओग्राफी करावी, हे किती किचकट आहे प्रकार की सोपा आहे, काय काय? हे फार सोपं आहे, काही हातातून केली का पायातून केली फार काय फरक पडत नाही. बरं, मात्र जर म्हणजे कोणत्या मार्गाने करणं जास्त सुरक्षित आहे? ओव्हरऑल अँजिओग्राफी फार सेफ प्रोसिजर आहे. 1000तून 1 किंवा 2 लोकांना काही प्रॉब्लेम येऊ शकतो. कॉमनेस्ट प्रॉब्लेम म्हणजे आम्ही जेव्हा डाय टाकतो त्याची ॲलर्जी आहे. दुसरं, जिथून आम्ही ट्यूब टाकतो तिथे रक्तस्राव होणं. आणि तिसरं, कधी कधी अरिथमिया म्हणजे हार्टची लय कमी जास्त होणे, बीपी कमी जास्त होतं. हे जे तिन्ही कॉम्प्लिकेशन्स आहे हे इझिली ट्रीटेबल आहे. आणि फिमोरल आणि रेडियलमध्ये कॉम्प्लिकेशन्स हे सेम प्रमाणात होतात आणि इझिली ट्रीट करू शकतो आपण. बरं, तुम्ही म्हणता अँजिओग्राफी ही 3 ते 5 मिनिटाची प्रोसिजर आहे खरं तर, मात्र त्याच्या आधी आणि नंतर काही काळजी घ्यायला काही कंडिशन्स असतात का? अँजिओग्राफीमध्ये एवढं घाबरायचं कारण नाही. पेशंट 2-3 तास नील बाय माउथ म्हणजे उपाशी असतो आणि चालत पेशंट तो चालत जातो, असं काही फार काही प्रिकॉशन घ्यायची आवश्यकता नसते. बरोबर, आणि एकदा तो डाय आतमध्ये गेल्यावर कुठे तो थांबलाय, अडकलाय, पुढे गेलाय याच्यावरनं जर ब्लॉक ठरतात माझ्या मते, तर मग कसा त्याचा अभ्यास केला जातो अँजिओग्राफी नंतर? जेव्हा अँजिओग्राफी झाली मग आम्ही कार्डिओलॉजिस्ट लोक त्याचं अनालिसिस आणि क्वांटिफिकेशन करतो. किती ब्लॉक आहे, त्याचं प्रमाण किती आहे, डिस्क्रीट आहे की डिफ्यूज आहे, एका ठिकाणी आहे की पसरलेला आहे, मुख्य नसला आहे की नाही, ओके, बायफ्रिकेशनला आहे की नाही, या सर्व गोष्टी आम्ही स्टडी करतो. आणि त्या स्टडी केल्यानंतर पुढे काय त्याला मार्गदर्शन करायचं ते ठरवतं. 3 बेसिक थेरपीज आम्ही रेकमेंड करतो. जर ब्लॉक हा 70% कमी असेल तर सहसा वैद्यकीय मॅनेजमेंटच करतो आणि वेट अँड वॉच आणि औषध देऊन त्याला आम्ही ऑब्झर्व करतो. जर ब्लॉक हा डिफ्यूज असेल, प्रत्येक आर्टरीमध्ये हार्टच्या समजा 3 ते 4 रक्तवाहिन्या असतात, तर 4ही रक्तवाहिन्यांमध्ये डिफ्यूज पूर्ण पसरलेला आजार असेल किंवा मुख्य आर्टरीमध्ये लेफ्ट पेनमध्ये 90% ब्लॉक असेल, 80% ब्लॉक असेल, तर अशा वेळेस आम्ही पेशंटला बायपास करून घे असा सल्ला देतो. पण जर ब्लॉक हा डिस्क्रीट असेल, 1 किंवा 2 किंवा 3 तासांमध्येच असेल, तर अशा वेळेस आम्ही अँजिओप्लास्टीचा सल्ला देतो. बरं, आता अँजिओप्लास्टी म्हणजे अँजिओग्राफी तर आम्हाला कळलं नेमकं काय काय केलं जातं.